म्हणजे कसा अनुभव आला स्वामींचा हेच सांगते मी. हम्म. तर गुरुप्रतिपदा होती ना, दिवशी केंद्रात गेलो होतो आम्ही, माझा मुलगा, सून वगैरे सर्वजण. त्याच्या आधी म्हणजे सुरुवातीला सांगते मी, त्याला चांगला जॉब होता पुण्याला, पण मला थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही बोलावून घेतलं इकडे घरी त्याला. अच्छा. त्याचा जॉब गेला. अरे मग ते थोडासा सेटल व्हायला थोडंसं असतेच ना, तर आपण त्याला इकडे बोलावून घेतलं. तर मग नोकरीसाठी पण होतं त्याचं चालू थोडंसं. अच्छा. तर ते नाही जमलं. मग ठीक आहे बा, प्रायव्हेट काही ऑफिस वगैरे त्याचं काही चांगलं व्हावं. मग बरेच दिवसाचं एक ऑफिसचं सुरू होतं त्याचं, की भाड्याने घेऊ असं. तर ते काही जमत नव्हतं. मग त्या दिवशी अनायासे आम्ही केंद्रात गेलो. माझ्या छोट्या मोठ्या सेवा चालूच असतात रोजच. मग आम्ही केंद्रात गेलो. त्या दिवशी सर्व तोही होता. मग त्या दिवशी गाणगापूर यात्रा असते गुरुप्रतिपदाच्या दिवशी, 1 महिना झाला बरोबर. तर मग तिथे आम्ही असं म्हणजे ते उघडच होतं केंद्र, पण आतमध्ये मी ते नारळ वगैरे ते खडी साखर, नारळ, ते केळी बिडी नेल्या होत्या, तर आतमध्ये ठेवा म्हणे. तिथे काही जास्त गर्दी नव्हती तेव्हा. तर मग आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. मग म्हटले की आतमध्ये एकदम पायाजवळ स्वामींच्या. मग आम्हाला बाहेर बसलो थोडा वेळ. तर म्हणे आरतीला थांबताय ना तुम्ही, 10-10:30ची वेळ होती ती, 10:30 वगैरे. तर मुलगा काही बोलला नाही. मग त्याच ताई बोलल्या की अरे थांबून जा आता 15-20 मिनिटासाठी. आणि हे फुल सेवा पण करून घेतली त्याच्याकडून. फुलं दिले म्हणे, हे सर्वांना फुलं वाटा आणि गोळा पण कराल स्वामींच्या चरणावर ठेवायला तिथे आरतीच्या वेळेस. मग आम्ही ते सर्व केलं. मग आणि घरी आलो. लॉक उघडून घरात आल्याबरोबर फोन आला त्या ऑफिसच्या मालकाचा. ऍडव्हान्स. काही म्हणजे चप्पल काढून नुसतं घरातच आली, तो फोन आला मालकाचा की ऍडव्हान्स देऊन टाका म्हणून तुम्ही. म्हणजे जमा करून टाका म्हणे ऍडव्हान्स आणि ताब्यात स्वामींची लीला अगाध येते. अगाध म्हणजे बापरे. मग लगेच आम्ही त्याच दिवशी ऍडव्हान्स जमा केला त्यांनी. आणि चांगलं झालं आता समजा त्याचं अजून छान होईल ताई. आणि तुम्ही पुढचा अनुभव बघा किती छान शेअर करा. तेच ऐकायचं होतं मला. कारण आता हे पुढचं आता त्याचं नवीन आयुष्य सुरू झालं ना. होईल ताई, खूप छान होईल. मी शेअर करते. तर चालेल. श्री स्वामी समर्थ ताई.